राज्यभर वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणावरती तब्बल 93,000 कोटींच्या थकबाकीचा बोजा आहे। 31 डिसेंबर 2025 अखेर कृषी ग्राहक 81,368 कोटी रुपये, पथदिवे 4,234 कोटी रुपये, सार्वजनिक पुरवठा विभाग 3,320 कोटी रुपये, घरगुती ग्राहक 2,648 कोटी रुपये, औद्योगिक ग्राहक 1,825 कोटी रुपये, त्याचबरोबर व्यावसायिक ग्राहक 472 कोटी रुपये अशी ही थकीत रक्कम आहे। या थकबाकीमुळे महावितरणाला वीज खरेदीची बिलं वेळेत भरणं आणि अखंडित वीज पुरवठा ठेवण्यासाठी खेळतं भांडवल उभारावं लागतं। त्यामुळे कंपनीवरती व्याजाचा मोठा आर्थिक भार पडल्याचं ऊर्जा खात्याकडून मान्य करण्यात आलंय। विधान परिषदेमधील लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे। कर्जाचा हा भार कमी करण्यासाठी आता राज्य सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे। या एकूण थकीत कर्जापैकी 23,679 कोटींचं कर्ज सरकार स्वतःकडे ठेवणार आहे। त्याबरोबरच कृषी वीज वेगळी करण्यात येणार असून अकृषिक कंपनीचा IPO बाजारात आणणार आहे। तर महावितरण कर्जाच्या खाईत गेलेला आहे। सरकारी विभाग थकबाकीदार आहे। कृषी ग्राहक 81,368 कोटी रुपये इतकी थकबाकी आहे। त्याचबरोबर पथदिवे 4,234 कोटी रुपये, सार्वजनिक पाणी पुरवठा विभाग 3,320 कोटी रुपये, घरगुती ग्राहक 2,648 कोटी रुपये, त्याचबरोबर औद्योगिक ग्राहक 1,825 कोटी रुपये, व्यावसायिक ग्राहक 472 कोटी रुपये इतकी सध्या थकबाकी आहे। आणि त्याचमुळे महावितरण कर्जाच्या खाईत गेल्याचं दिसतंय।